रामकृष्ण हरी. श्री संतांची या माता चरणावरी साष्टांग हे करी दंडवत, साष्टांग हे करी दंडवत. वैराग्याची महामेरू असलेले श्री संत गोरोबा काकांची आज पुण्यतिथी आहे आणि या पुण्यतिथीच्या निमित्ताने आपण आजचा तिसरा दिवस, गेल्या 3 दिवसापासून आपण चिंतन करत आहोत आणि चिंतनासाठी निवडलेला अभंग देहूचे प्रसिद्ध श्री संत जगद्गुरु तुकोबारा यांचा 4 चरणाचा असा अभंग आहे. प्रथम अभंग आपल्या समोर ठेवतो आणि मग पुढच्या चिंतनाला वळतो. भक्तैषे जाना जे देही उदास, केले आशा पाश निवारुणी. विषय तो त्यांचा झाला नारायण, नावडे जनार्दन माता पिता. निर्वाणी गोविंद असे मागे पुढे, काहीच साकडे पडूनी. तुका म्हणे सत्य कर्मा व्हावे साई, घातलिया भय नरका जाणे. विषय तो त्यांचा झाला नारायण, नावडे जनधन माता पिता. असा 4 चरणाचा अभंग आणि या 4 चरणाचा या अभंगाचा आपण गेली 2 दिवस विचार केला. गोरोबारायांच्या गोरोबा काकांच्या पुण्यतिथी निमित्तानं चालू असलेले हे चिंतन. आज गोरोबा काकांची पुण्यतिथी आहे. काय महाराज, काय गोरोबा काकांचा अधिकार हो? कोण गोरोबा काका? कुठल्या कुळात जन्मले गोरोबा काका? कुठे जन्म गोरोबा काकांचा? कुणाच्या पोटी गोरोबा काकांचा जन्म? आणि गोरोबा काकांनी समाधी कुठे घेतली? हे सर्व चिंतन आहेच. गेली 2 दिवस मी चिंतन करतो आहो, पण आपल्याला चरित्र सांगितलं नाही. कारण अशा संत महात्म्यांचं चरित्र, त्यांच्या लक्षणाचा विचार करून घ्यावा लागतो. संतांच्या चरित्राचा विचार केला पाहिजे, हे खरं आहे. पण संत कळावेत ना. कुणाला संत म्हणायचं? कुठे मिळतात हे संत? काय बाजारात मिळतात? आश्रमात मिळतात? मठात मिळतात? अहो, संत आश्रमात, मठात, तीर्थाच्या ठिकाणी मिळत असतील, पण ते खरंच संत आहे का हे याची पारख कशी करावी? ही पारख करण्यासाठी संत वाङ्मय वाचणं जरुरी आहे. आणि त्याच संतांच्या मुखातून निघालेला अभंग आहे, जे संतांची लक्षणं सांगतात की भक्तैषे जाना जे देही उदास, गेले आशा पाश निवारुणी. विषय तो त्यांचा झाला नारायण, नावडे जन धन माता पिता. श्री संत गोरोबा काकांचा जन्म धाराशिव जिल्ह्यातील, म्हणजे पूर्वी आपण उस्मानाबाद म्हणायचं, आता नामांतरण झालं, खूप चांगली गोष्ट आहे नाही का? धाराशिव जिल्ह्यातील श्री क्षेत्र तेर येथे गोरोबा काकांचा जन्म आहे महाराज. गोरोबा काकांचा जन्म माधवबुवा आणि रुक्मिणी या दाम्पत्याच्या पोटी गोरोबा काका जन्माला आले. 8 मुलं झाली, वाचत नव्हती. शेवटचा मुलगा गोरोबा काका जन्माला आले. आपल्याला ही कथा माहिती आहे. आणि हे गोरोबा माधवबुवा पण सज्जन व्यक्ती, माधवबुवा पण भगवत भक्त होते. गोरोबा काका तर काय सांगायचं महाराज, जन्मतात जसे काही भक्त म्हणूनच जन्माला आले की काय महाराज. त्यांचं लक्ष भगवत भक्तीकडे, संपूर्णता भगवत भक्तीकडे. आणि मग आई वडिलांनी ठरवलं, गोरा आता तू मोठा होत चालला. पूर्वी काय असायचं महाराज, थोडंफार शिक्षण म्हणजे कुठलं शिक्षण? आपल्या घरात जो व्यवसाय आहे तेच शिक्षण. ब्राह्मण कुळात असेल ब्रह्मकर्माचं शिक्षण, क्षत्रिय असेल शास्त्र धर्माचं शिक्षण, शेतकरी असेल शेतीतलं शिक्षण, पशुपालन असेल त्याचं शिक्षण, सुतार असेल सुताराचं शिक्षण. असं चालायचं की नाही? मग गोरोबा काका जन्माला आले कुंभार या जातीमध्ये गोरोबांचा जन्म आहे महाराज. श्री संत गोरा कुंभार म्हणून आपण म्हणतो ना. गोरा कुंभार, नरहरी सोनार, सावता माळी, सजन कसाई, रोहिदास चांभार म्हणतो की नाही आपण? पूर्वी जात अशी लावायची महाराज. तेव्हा गोरा कुंभार हे दाम्पत्याच्या पोटी जन्माला आलेले हे गोरा, म्हणजे माधव बाबा आणि रुक्मिणी मातेच्या पोटी जन्माला आलेले गोरोबा मोठे होत गेले आणि आपल्या व्यवसायाला लागले. आई वडिलांनी सांगितलं, गोरा आता संसार तुला चालवावा लागेल. आम्ही आता म्हातारे होत चाललो, तू शिक्षण घे. त्यांनी आपल्या घरी शिकवून मडके बनवणं. कुंभार म्हटलं की काय व्यवसाय? मडके बनवा, गाडगे बनवा, पंत्या बनवा, बोळके बनवा, मापलं बनवा, काय असेल ते मातीची भांडे बनवा, नाही का?
गोरोबा काका सुंदर भांडी बनवायला लागली. गोरोबा काका मोठे झाले महाराज आणि संत गोरोबांचं लग्न करण्याचं ठरलं. लग्न झालं आणि आमच्या गोरोबांना सुविद्य अशी धार्मिक अशी पत्नी मिळाली. तिचं नाव संती असं आहे. संती, संतांची बायको संती या अर्थानं घेऊ नका. गोरोबा काका संत होते आणि गोरोबांच्या पत्नीचं नाव संती. दोघांचाही संसार चालला. पण संसार करत असताना सत्यवान करी संसार सकळ अलिप्त कमळ जळी जैशी याप्रमाणे महाराज संसार करायचा. पण लक्ष संसारामध्ये की फक्त कशासाठी? मुळात त्यांचा संसार म्हणजे परमार्थ. आपला भागाला आलेली सेवा करायची. आले भागा ते करीतो, नाही का? आपलं रोज मडके बनवायचे, गाडगे बनवायचे, चिखल तुडवायचा, सर्व काम करायचं महाराज. पण त्यात भगवंताचं नामस्मरण करायचं, भगवंताचं नामस्मरण करायचं. गाढवावर माती आणायची, माती खूप मोठी माती जमा करायची, त्यात पाणी टाकायचं, चिखल बनवायचा आणि चिखल तुडवायचा, मडकी बनवायची. नामदेवराय म्हणतात ना, कालवुनी माती तुडवित गोरा, हाय कालवुनी माती तुडवित गोरा, आठवीत वरा रखमाईच्या वरात म्हणजे पांडुरंगाचं आठव करायचा. कारण माती जरी तुडवत असला तरी विषय मात्र एकच ना हो. मी सांगितलं ना, विषय तो त्यांचा झाला नारायण. फक्त आणि फक्त देवाचं ध्यान महाराज. सर्व आपली वृत्ती विठ्ठलाच्या पायापाशी, भगवंताच्या पायापाशी. वर करणे दिसते की गोरोबा काका चिखल तुडवतात, मळकी बनवतात, पण लक्ष मात्र कुठे? विषय तो त्यांचा झाला नारायण. अहो म्हणे मग हे करतात ना, संसार करतात. एक मुलगा झाला गोरोबांना, संतीपासून एक मुलगा झाला. मुलाचं नाव मकरेंद्र असं महिपती महाराज सांगतात. एक सांगू का तुम्हाला, गोरोबा काकांचं जास्त चरित्र असं कुठं प्रकाशित नाही, म्हणजे संत वाङ्मयामध्ये. इतरत्र गोष्टी रूपाने असेल मला माहिती नाही. महिपती महाराजांच्या ग्रंथामध्ये थोडंफार वर्णन आलं आणि गोरोबा काकांचे काय 20-25 अभंग आपल्याला मिळतात. नामदेवरायांच्या गाथ्यामध्ये थोडंफार 1-2 अभंग गोरोबांच्या संबंधाने आलेले आहेत. तेवढंच चिंतन आपल्याला अधिकृत माहिती आहे, बाकी माहिती नाही. तेव्हा गोरोबा काकांच्या मुलाचं नाव मकरेंद्र असं महिपती महाराज सांगतात. जे असेल ते आपल्याला काय नाही का. एक मुलगा झाला का, त्यांना मुलगा झाला, बायको आहे, भांडे गुंडे मळके घेतात, मळके विकतात, मळके बनवतात, आणि तुम्ही म्हणता की वैराग्यवान आहेत, वैराग्याची महामेरू आहेत, संसारावर लक्ष. अहो महाराज तसंच आहे. हे लोक यांचा संसार दिसतो, पण हे संसारातून सुद्धा यांचा परमार्थच घडतो. कारण यांचं लक्ष संसारावर आहे कुठं? विषय तो त्यांचा झाला नारायण. मी म्हटलं ना आपल्याला की भक्त यशे जाना जे देही, देहाच्या बाबतीत औदासीन्य, नावडे जनधन माता पिता, विषय तो त्यांचा झाला ना. ही सर्व लक्षणं त्या ठिकाणी गोरोबांच्या ठिकाणी आहेत महाराज. गोरोबा चिखल तुडवायचे. असाच एक दिवसाचा प्रसंग. संतीबाई निघाल्या बाहेर पाणी आणायला. 2 घागर घेतल्या, एक डोक्यावर, एक आपल्या काखेत, आणि लहान मूल खेळत होतं, मकरेंद्र खेळत होता. संतीबाईने जाता जाता गोरोबांना सांगितलं. गोरोबा चिखल तुडवत होते. अहो बाळावर लक्ष ठेवा, मी जरा पाणी घेऊन येते. संतीबाई पाण्याला गेल्या. बाळ आपलं 1-1.5 वर्षाचं बाळ असणार महाराज, 2 वर्षाचा, 1-2 वर्षाचं बाळ असणार. रांगत होतं, खेळत होतं. गोरोबांचं लक्षच नाही. गोरोबा मात्र विठ्ठल 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 असं म्हणत आपला तो गारा तुडवत होते. त्या ठिकाणी माती तुडवतायत. कशासाठी तुडवतात माती? अहो मडकी बनवायची आहेत ना, गाडगे बनवायचे आहेत ना, माठ बनवायचं आहे ना, रांजण बनवायचं आहे ना, आणि विकायचं आहे आणि उदरनिर्वाह करायचा आहे. मी काय सांगितलं? हे सर्व व्यवहार करतात, पण यांचं चित्त मात्र परमार्थामध्ये असते. गोरोबा काका गुंग होऊन गेले, भजनामध्ये दंग होऊन गेले. मुलगा आला महाराज, मुलगा आला, गोरोबांच्या जवळ आला. काय आवाज दिला असेल, छोटा मुलगा, बाबा म्हटलं असेल, वडिलांकडे बघितलं असेल, वडिलांचं रूप बघितलं असेल आणि बाबांजवळ जावं म्हणून निघाला असेल. गोरोबा चिखल तुडवतायत. मुलगा उभा राहायला जातो, मुलाला उभं राहता येत नाही. वडिलांचे पाय पकडून उभं राहावं याचा प्रयत्न करतो. मुलगा आतमध्ये चिखलात जातो. चिखलात गेलेला मुलगा फसतो
आणि गोरोबा काकांना काहीच माहिती नाही. गोरोबा नाचतात आहे, विठ्ठल 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 विठ्ठल. महाराज रांगता रांगता मूल गोरोबांच्या पायाखाली येतं. गोरोबांचा पाय त्या चिमुरड्या मुलाच्या मानेवरती पडतो. गोरोबांना भान नाही महाराज, गोरोबांना भान नाही. 2दा पाय पडला, 3दा पाय पडला. चिमुरड मुलग महाराज, चिमुरड मूल किंचाळतोय, ओरडतो, गोरोबाला भान नाही. आणि गोरोबा नाचतात आहे, विठ्ठल 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 विठ्ठल. चिखलामध्ये गोरोबा काकांनी मूल तुडवलं महाराज, मूल तुडवलं. तांबूस रंगाचा चिखल त्या ठिकाणी लाल झाला. गोरोबाला भान नाही. ते कोण त्या ठिकाणावर संतीबाई आल्या, गोरोबाच्या पत्नी 2 घागरा घेऊन आल्या. घागरा खाली ठेवतं आणि बघा, आईला आपल्या मुलाची नेहमी चिंता असते. तुकोबारा म्हणतात ना, हो बालकाची मातीची आचित्ती, आठवलं, मातीची आचित्ती अवघी बालकाची व्याप्ती, अवघी बालकाची व्याप्ती, अवघी बालकाची व्याप्ती. कुठे आहे मकरंद माझा, बाळा कुठे आहेस करून बघतोय, बाळ दिसत नाही. इकडे आमचे गोरोबा तर विठ्ठल भजनात दंग, कुठे आहे बघत, दिसत नाही. चक्क गेली, विचारायला गेली, का हो बाळ कुठे आहे. आणि लक्ष गेलं महाराज, खालचा गारा, खालची तुटत असलेली माती लाल रक्ताने माखलेली दिसते. संतीबाईला शंका आली, कुठे आहे माझं मूल. तिच्या लक्षात आलं, अरे हाड मास वेगवेगळे झाले, लाल रक्ताचा चिखल झाला, गारा झाला. काय करायचं, माती तुडवताना माझं मूल तिने तुडवलं. महाराज काय सांगायचं. गोरोबा काका मात्र आपलं भजन चालूच आहे. प्रेमे अंगे असे झाकून येणं करीत भजन, विठोबाचं भजन करतायत. रांगत लेकरू गेले असे तेथे, तुडविले ते न कळता तुडवलं महाराज. बघा काय सांगू महाराज, आपलं बाळ आपल्या पायाने तुडवलं, मुद्दाम तुडवलं नाही. वर्णन आलं एके ठिकाणी महाराज, नवलाची गोष्ट सांग सखे बाई, नवलाची गोष्ट काय सखे बाई, कुंभाराने बाळ तुडविले, कुंभाराने बाळ तुडविले. गोरा कुंभार, संत गोरा कुंभाराने आपलं बाळ त्या ठिकाणी तुडवलं. नामदेवराय वर्णन करतात ना, म्हणतात तुडविले ते न कळता, रांगत लेकरू गेले असे तेथे. लेकरू आहे, हो लहान लेकरू आहे, रांगत गेलं. आणि या गोरा कुंभार महाराजांनी ते तुडवलं. काय आता गोरा कुंभार महाराजांचाही दोष नाही महाराज, ते भगवत भजनात दंग होते, त्यांनाही माहिती नाही. हे पाहलं, लाल रक्ताचा गारा बघितला आणि संती बाईने टाहो फोडला. अरे बापरे, माझं बाळ यांनी मारलं. अहो करून त्यांना भानावर आणण्याचा प्रयत्न केला. गोरोबा काका भानावर आले, भजनामध्ये विक्षेप आला आणि बघतात काय झालं. अरे बापरे, माझं स्वतःच लेकरू मी पायाखाली तुडवलं. काय गोरोबांना काय बरं वाटलं असेल का. नाही, स्वतःच्या पोटचा गोळा मुलगा आपल्या पायाखाली तुडवल्या गेला. गोरोबांनाही वाईट वाटलं, पण करायचं काय महाराज. लोक नाव ठेवायला लागली. आणि आमच्या संतीबाईचं म्हणजे गोरोबांच्या पत्नीचं बरोबरच होतं ना. स्वतःच्या पोटचा गोळा असा पायाखाली तुडवल्यानंतर राहवल्या जाईल का. बाई बोलायला लागली, खूप काही बोलायला लागली, रागवायला लागली, गोरोबा काकांना शिव्या द्यायला लागली. गोरोबा काका ऐकून घ्यायला लागले, कारण चुकच होती महाराज. पण बोलता गोरोबा काकाची पत्नी गोरोबा काकाला म्हणते, तिने आपलं वदन म्हणजे तोंड पिटायला सुरुवात केली आणि म्हणते, पिटीले तेव्हा आपुले वदन जळो हे भजन तुझे, आता तुझं भजन जळू दे, तुझा देव जळू दे, तुझा काळ तोंड्या देव वगैरे शिव्या द्यायला लागली. गोरोबा काका म्हणतात, अगं संते, मला शिवी देते तोपर्यंत बरोबर आहे, माझ्या देवाला तर का तू शिवी देते. चूक झाली मान्य करतो, पण माझ्या देवाला शिवी करू नको. गोरोबा काकाची पत्नी मात्र संती शिव्या द्यायला लागली, कारण तिच्या पोटचा गोळा गेला होता महाराज. आता काय सांगावं. आणि मग शिवी द्यायला लागल्यानंतर गोरोबा काकाला राग आला की तू मला शिवी दे, माझ्या देवाला शिवी देऊ नको. गोरोबा काका तिच्या अंगावरती धावले आणि हात उचलणार. तेवढ्यात गोरोबा काकाच्या पत्नीने सांगितलं, पांडुरंगाची शपथ आहे, मला हात लावला तर. गोरोबा काकांनी हाती घेतलेली काठी खाली टाकली आणि तेव्हापासून गोरोबा काकांनी पांडुरंगाची शपथ दिल्यामुळं संतीबाईला हात लावला नाही.
प्रपंच सर्व केला, आपला व्यवहार चालू ठेवला. आपल्या बायकोला दुःख झालं, साहजिक आहे, मुलगा मेला, दुःख झालं, पण भगवंताचं भजन मात्र गोरोबांनी चालू ठेवलं. आणि कधीही संतीला हात लावला नाही. 1 वर्ष झालं, 2 वर्ष झालं. संतीबाई म्हणतात, का हो, आपल्या कुळाचा विस्तार कसा होईल? जाऊ द्या ना, सोडा, मनावर घेऊ नका, मी बोलले असेल. पण गोरोबा काका म्हणतात, अगं तू पांडुरंगाची शपथ दिली, आता मात्र ते शक्य नाही. शेवटी 1-2 वर्षांनी संतीबाई आपल्या माहेरी गेल्या आणि वडिलांना हकीकत सांगितले की का हो, वंशाला दिवा लागेल ना, मग एक काम करूया, माझी धाकटी बहीण गोरोबांना देऊ. ठरलं. गोरोबाही त्या ठिकाणी, गोरोबांनीही मान्य केलं. संतीबाईची धाकटी बहीण गोरोबा काकांना दिली, विवाह लावून दिला. आणि नंतर सासरेबुवांनी म्हणजे संतीबाईच्या वडिलांनी विनंती केली, गोरोबा, जावाई बुवा, माझ्या दोन्ही पोरी माझ्या खूप लाडक्या आहेत, भेद करू नका, पहिलीला वागवलं तसंच दुसरीला वागवा. गोरोबा काका म्हणतात, नक्की नक्की मामाजी, आपण काळजी करू नका, पांडुरंगाची शपथ आहे तुम्हाला, पहिलीसारखं दुसरीला वागवा. असं म्हटल्या गोरोबांच्या तत्क्षणी लक्षात आलं, अरे बापरे, पहिलीला मी हात लावला नाही म्हणजे आता दुसरीलाही हात लावायचा नाही, कारण शपथ पांडुरंगाची आहे महाराज. लग्न झालं, घरी आले, 1 दिवस झाले, 8 दिवस झाले. नववधूला वाटायला लागलं का नवरा आपल्याजवळ येत नाही, कसा माणूस आहे, काय झालं असावं. मोठ्या बहिणीनं विचारलं, का हो, मला तुम्ही हात लावत नाही, ठीक आहे, पण आता हिला, या धाकटीची काय चूक आहे बरं? गोरोबा काका म्हणतात, अगं चूक कोणाचीच नाही, मामांजींनी मला शपथ दिली ना की तुला वागवलं तसं हिला वागवा, तुला हात लावत नाही, हिला तरी कसा लावू. महाराज, याला वैराग्य असं म्हणतात. पुढे जाऊन पांडुरंगाची शपथ पाळली. पुढे जाऊन दोघींनी विचार केला, काय करावं, कसं करावं, म्हणून दोघींनी एक कारस्थान करण्याचं ठरवलं. गोरोबा काका रात्री झोपले होते. झोपले असताना दोघी बहिणी 2 बाजूला गोरोबा काकांच्या बाजूला झोपल्या. गोरोबांचे दोन्ही हात घेतले आणि आपल्या अंगावर ठेवले. गोरोबा काकांना जाग आली. बघतात तर आपले दोन्ही हात आपल्या बायकांच्या अंगावरती आहेत. गोरोबा काका ताळकन उठले. दोघींनाही काही बोलले नाही, पण गोरोबा काकांना मात्र वाईट वाटलं. अरे, माझ्या पांडुरंगाची शपथ तोडल्या गेली आणि हे माझ्या हाताने तोडली. गोरोबा काकांनी धारदार शस्त्र घेतलं आणि महाराज इथून दोन्ही हात कापून टाकले. वैराग्याचे महामेरू काय उगीच म्हटल्या जाते महाराज. वैराग्याचे महामेरू गोरोबा काकांना जे म्हटलं जातं ते याचसाठी म्हटलं जातं असं नाही. गोरोबा काकांनी दोन्ही हात तोडले. नामदेवराय त्या ठिकाणी वर्णन करतात, विठोबाची माझ्या मोडी येली आन, टाकावे तोडून हातची. या हाताने शपथ मोडली, हातच तोडून टाकतो. घेऊन या शस्त्र तोडिले कर, घेऊन या शस्त्र तोडिले कर, आनंदला फार. गोरा तेव्हा गोरोबांना आनंद झाला. आपल्या हाताला शिक्षा दिली. आता मात्र महाराज, आता मात्र पंचायत झाली. उदरनिर्वाह करायचा कसा, हात त्या ठिकाणी गेले, मळके बनवायचे कसे. अहो, पण सांग, तुम्हाला माहिती आहे ना, निर्वाणी गोविंद आपला अभंग बघा. आपल्या अभंगामध्ये जा. आता आपण 2 दिवसापासून चिंतन करतोय ते. आता यांनी खायचं काय, प्यायचं काय, नातेवाईक किती दिवस देतील, 8 दिवस, 10 दिवस, 1 महिना, 2 महिने, नंतर काय करायचं, मळके कोणी बनवायचे, उदरनिर्वाह कसा करायचा. देवाला काळजी महाराज. कारण भक्त समागमे सर्व भावेरी, न सांगता करी सर्व काम. विठोबा महाराज, आमचे विठ्ठल पांडुरंग परमात्मा पंढरीनाथ महाराज पंढरपुरातून निघाले भाऊ. आईसाहेब रुक्माबाई म्हणतात, देवा कुठे निघाले? म्हणे जरा कामी निघालो. नाही म्हणे मी येतो सोबत. पांडुरंग परमात्मा म्हणतात, रुक्मिणी, मी काय नाटक बघायला चाललो का फिरायला चाललो मी? कुठे येता तुम्ही? रुक्मिणी माता म्हणतात, देवा, अहो तुम्ही जाता तिथे मी येतो, कुठे चालला तुम्ही? म्हणे मी 13 ढोकीला चाललो. 13 म्हणजे गोरोबांचं. कशाला? मला तिथे काम, मी पण येते. ठीक आहे, पण तिथे काम करावं लागेल. करेल ना, काही हरकत नाही, म्हणजे जाऊ आपण. मग विठ्ठलाने आमच्या कुंभाराचा वेश घेतला, आपला पोशाख बदलवला, पागोटी घातली, फाटकं धोतर, फाटका अंगरखा, आणि मग रुक्मिणी मातेने सुद्धा त्या ठिकाणी लुगडं नेसलं महाराज. आपलं कुंकू लावलं, काय असेल कुंभारींचा वेश घेतला. गरुड महाराज धावून आले तिकडून, ओ देवा कुठे चालले? मी आहे ना.
अरे तुला नाही जमणार रे, तू काय करशील, मी येतो तुमच्यासोबत. नाही नाही आम्ही कुंभार बनलो, मग तुला गाढव बनावं लागेल, गाढव. गरुड महाराज म्हणतात देवा अहो तुमच्यासाठी गाढव जरी बनलो तरी मी शहाणाच राहील ना, कारण तुमच्या सोबत आहे. गरुड महाराज गाढव बनले, तिघेही निघाले, तेरला आले. तेरला आलं, गावात फिरता फिरता म्हणजे कोणी आम्हाला काम देता का, कोणी आम्हाला काम देता का, आम्ही कुंभार आहो. त्यांनी गोरा कुंभाराचं घर दाखवलं. गोरा कुंभारांकडे हे तिघेही गेले आणि गोरोबा काकांना म्हणतात, काका मालक आम्हाला काही काम मिळेल का हो. गोरोबा म्हणतात, बाबा आमच्याकडे काय काम, आम्ही काय श्रीमंत नाही. नाही नाही आम्ही कुंभार आहो. कुठले तुम्ही, म्हणा आम्ही पंढरपूरचे. काय नाव तुमचं, आम्ही विठू कुंभार, हे रुक्मी कुंभार, हे आमचं गाढव. आम्ही काय करू, आम्ही तुमच्या इथे मळके. मग इथे का आला, तिथे दुष्काळ पडला म्हणे पंढरपुरात. पंढरपुरात दुष्काळ पडला होता ना, कशाचा, भक्तीचा, कारण गोरोबा इकडे होते. पांडुरंग परमात्मा गोरोबाला म्हणतात, गोरोबा आम्ही तुमच्याकडचं सर्व काम करू, तुमच्याही उदरनिर्वाहासाठी तुम्हालाच सर्व देऊ, फक्त आम्हाला 2 टाइम जेवण द्या. गोरोबा म्हणतात, ठीक आहे तुम्ही थांबा इथे, तुम्ही काम करा, पण माझ्या त्यांनी काही होत नाही, माझे हात गेले आहेत. देवाला तेच पाहिजे होतं महाराज. देवाने काम सुरू केलं, गरुड गाढव बनला आणि गाढवावर माती आणायची. आमची रुक्माई माता आणि पांडुरंग परमात्मा गाढवाला हाकलत हाकलत माती आणायचे महाराज. माती टाकायचे, चिखल करायचे, मडकी बनवायचे. हो, ज्या देवाने ह्या त्रैलोक्यामध्ये मडकी बनवली, तुम्ही आम्ही जे मडकी आहो, तुमचे आमचे घट ज्या देवाने बनवले त्याला मातीचे घट बनवणं काय कठीण आहे का. पण लोकांना दाखवायसाठी माती आणायचा. गरुड गाढव बनला, गाढवावर माती आणायची, त्या ठिकाणी चिखल करायचा, मडके बनवायची, विकायला आणायचे, लोकांना वाजून दाखवायचं आणि मग त्या ठिकाणी सर्व माल, त्या ठिकाणी पैसे आणायचे, धान्य आणायचं, गोरोबांना पोसायचं, आपल्यासाठी स्वयंपाक करायचा, जेवण करायचं. कधी कधी गोरोबांना जीव घालायचे, कारण हात नव्हते. हा सर्व प्रकार देव ज्यांना जीव घालतो, किती भाग्यवान असतील महाराज गोरोबा. यांचा अधिकार खूप मोठा आहे महाराज, काय सांगू. असंच चालू. नंतर आपले माऊली ज्ञानोबाराय, निवृत्तीनाथ, मुक्ताबाई, सोपान काका, सावतोबा, चोखामेळा हे सर्व पंढरपूरला असताना बघतात तर देव नाही. त्यांच्या दृष्टीला आपल्याला दिसतो विटेवर मूर्ती, पण त्यांना देव दिसला नाही. देव आहे कुठे. मग कळलं हा देव तेर ढोकीला आला. ही सर्व दिंडी तेरला आली आणि गोरोबांना म्हणतात, गोरोबा तुम्ही स्वार्थी निघाले हो. गोरोबा काका म्हणतात, मी स्वार्थी, मी काय केलं. अहो देव तुमच्या घरी आहे, पंढरपुरातला देव पंढरपुरात नाही. गोरोबा म्हणतात, नाही हो, कुठे आहे देव. तेवढ्यातच आमचा विठू कुंभार निघून गेला होता, कारण त्याला कळलं होतं की आता आपलं पितळ उघड पडलं, आता माऊली इथे, आता संत आले, आता आपलं काय काम आहे. कारण संतांची आपल्यापेक्षा कृपा संतांची मोठी होऊ शकते. गोरोबांना कळलं की या जगताचा मालक असलेला, विश्वाचा मालक असलेल्या देवाने माझ्याकडे महाराज काम केलं. रडायला लागले, देवा कार्य असं केलं. त्या ठिकाणी यांचा अधिकार समजला. मग सर्वच्या सर्व पंढरपूरला निघाले, आषाढीला आले महाराज. नामदेवरायाचं कीर्तन वाळवंटामध्ये, नामदेवरायाचं कीर्तन पंढरपुरामध्ये सुरू झालं. नामदेवराय कीर्तन, पूर्वीपासून नामदेवरायच कीर्तन करायचे आणि सर्व बसायचे महाराज. आद्य कीर्तनकार आमचे नामदेवराय आहेत, वारकरी संप्रदायाचे. नामदेवरायाचं कीर्तन सुरू झालं. नामदेवरायांनी अभंग घेतला असेल, ते हजावट थोरावं, पांडुरंगी दृढ व्हावं, नाही का काय. आणि मग कीर्तन रंगात आलं. नंतर आपल्याला माहिती आहे, कीर्तनकार म्हणतात ना नेहमी, वर हात करा, टाळी वाजवा आणि मुखाने विठ्ठल विठ्ठल म्हणा. नामदेवरायांनी सांगितलं, चला भजन करा, विठ्ठल विठ्ठल म्हणा. नाही नाही म्हणे, दोन्ही हात वर करा, दोन्ही हात वर करा. मग सर्वांनी दोन्ही हात वर केले आणि विठ्ठल विठ्ठल भजन करायला सुरुवात केली. गोरोबाला हात नाही हो. गोरोबाने माझ्या दुंडे हात वर केले आणि मग नामदेवराय म्हणतात, काका विठ्ठल विठ्ठल म्हणा, टाळी वाजवा. आमच्या गोरोबांना वाईट वाटलं, मी विठ्ठल विठ्ठल म्हणतो पण टाळी वाजू शकत नाही. नामदेवराय म्हणतात, काका हात वर करा. नामदेवरायांनी हात वर, नामदेवरायांनी म्हटल्या गोरोबाने हात वर केले. दुंड्या हाताला महाराज त्या ठिकाणी हात आले. एवढा मोठा अधिकार भजनाचाही आहे आणि आमच्या गोरोबा काकांचाही आहे. गेलेले हात आले. नंतर गोरोबाच्या पत्नी म्हणतात, अरे बापरे, एवढा अधिकार, मग आमचा मुलगा येऊ शकत नाही चिखलामध्ये तुडवलेला. असं म्हटल्या नामदेवरायांनी आवाज दिला. मग करेंद्र आवाज दिला, मुलगाही आला महाराज. आणि गोरोबा काकांना सांगितलं, गोरोबा आता तुमचा मुलगा आणि
आई साहेबाला घेऊन जा, आपलं परमार्थ चालू आहे, यांचा उदरनिर्वाही करा, आपलं काम करा. एवढे अधिकार संपन्न गोरोबा काका, त्यांची आज पुण्यतिथी आहे. म्हणून आपण गेली 2 दिवसची चिंतन करतोय ना. बघतायचे नानाजे देही उदास, गेल्या आशापाशा निवारुणी, विषय तो त्यांचा झाला नारायण, नावडे जनधन. यांना जड आवडत नाही, धन आवडत नाही, कुटुंब आवडत नाही, यांना देहाचाही विसर पडला, त्यांचा विषय नारायण झाला. असे गोरोबा काका. किती अधिकार हो. 11व्या 12व्या शतकामध्ये खरं म्हणजे महाराष्ट्राच्या मातीमध्ये वारकरी संप्रदायाची एक मांदियाळी होती. भागवत धर्माचं पुनर्जीवन ज्याने केलं अशी माऊली ज्ञानोबा आहे, विश्वगुरु निवृत्तीनाथ आहे, सोपान गारका आहे, ब्रह्मचित्कला मुक्ताई आहे, चोखोबा आहे, सावतोबा आहेत आणि त्यांच्यासोबतच आमचे गोरोबा आहे. काय काळ असावा महाराज. त्याहीपेक्षा पुढे जाऊन सांगू, गोरोबांना काका म्हणायचे असं आदराचं स्थान होतं. सर्वात ज्येष्ठ होते, सर्वात सिनियर होते. तुम्हाला कथा माहिती आहे, मी अगोदर संत चरित्रामध्ये सांगितली, पण आज गोरोबांची पुण्यतिथी असल्यामुळे मला सांगितली पाहिजे. मी फक्त अधिकार सांगतो. त्यांचा अधिकार किती आहे महाराज. अहो, माऊली ज्ञानोबाराय, निवृत्तीनाथ, सोपान काका, मुक्ताबाई यांच्या समवेत बसण्याचा अधिकार तर आहेच आहे. पण प्रेम भांडारी भक्त, भगवंताचे लाडके भक्त नामदेव महाराज, जे वारकरी संप्रदायाचे प्रेम भंडारी, कीर्तनातले सर्वात आद्य असलेले नामदेवराय, भगवंताचे अत्यंत लाडके, त्या नामदेवरायांचा आध्यात्मिक अधिकार, त्यांचं पारमार्थिक क्षेत्रातलं राहणं हे कच्चं आहे की पक्क आहे, यासाठी परीक्षक म्हणून ज्यांना नेमलं ते गोरोबा काका. एवढा मोठा अधिकार आपल्याला कथा विस्तारानं सांगणार नाही. आपल्याला माहिती आहे, संत संमेलनामध्ये ज्यावेळेला नामदेवराय त्या ठिकाणी संत संमेलनात आले आणि निवृत्तीनाथ पाया पडले, माऊली ज्ञानोबाराय पाया पडले, मुक्ताईने पाया पडल्या, सोपान काका पाया पडले. पण नामदेवरायांना थोडा अभिमान, मी नेहमी देवाच्या जवळ राहतो त्याच्यामुळे माझ्या पाया पडले असेल. मुक्ताई पाया पडायला तयार नाही. माऊली म्हणतात, निवृत्तीनाथ म्हणतात, मुक्ती असं करू नये, पाया पड. ते ती मोठी कथा आहे, त्याला 2 प्रवचन जातील. मुक्ताईने सांगितलं, मी पाया पडणार नाही. अहंकारी लोकांच्या मी पाया पडत नाही. अगं, असं बोलू नाही. हे देवाच्या जवळ राहतात, नेहमी देव यांच्या जवळ खेळतो, यांचं खातो, यांच्या हातचा नैवेद्य देतो. मुक्ताई म्हणे, असेल देव त्यांच्यासोबत राहत असेल, पण त्यांना देव कळाला का. त्यांना देव कळाला असता तर त्यांनी ताठरमानेनं तुमचा नमस्कार घेतला नसता, तुमच्याही ते पाया पडले असते. हा सर्व प्रकार झाल्यावर त्या ठिकाणी ठरलं की नामदेवराय कच्चे की पक्के हे बघायचं. मुक्ताईने सांगितलं, गोरोबा काका, ओ तुम्ही ते तुमच्या त्या उलटणं पालटणं काय म्हणतात ना, ते त्यांनी चेक करा बरं, हे मडकं कोणतं कच्चं आणि कोणतं पक्क, कारण आपण कुंभार आहात. महाराज एक सांगू, गोरोबांचा अधिकार एवढा, संत गोरा कुंभारांचा अधिकार एवढा, सर्व निवृत्तीनाथ, ज्ञानेश्वर महाराज, मुक्ताई सर्वांच्या डोक्यावर त्यांनी थापटणं मारलं. हा पक्का, हा पक्का, हा पक्का, हा पक्का, आणि नामदेवरायांच्या डोक्यावरती थापटणं मारलं आणि सांगितलं हा कच्चा आहे. नामदेवरायांसारख्या भक्तांना, देवाच्या जवळ सदैव असणाऱ्या भक्तांना कच्चं म्हणण्याचं सत्य काम त्या ठिकाणी गोरोबा काका सारखेच वैराग्यमूर्ती करू शकतात. म्हणून तुकोबारायांचं जे शेवटचं चरण आहे ना, ते महत्वाचं आहे. तुका म्हणे सत्य कर्मा व्हावे साय, घातलिया भय नरका जाणे, घातलिया भय नरका जाणे. तुकोबाराय त्या ठिकाणी सत्य कर्मा व्हावे साय, घातलिया भय नरका जाणे. गोरोबांना आमच्या भीती वाटली नाही की बाबा प्रेम भांडारी नामदेवराय भगवंताच्या जवळ आहेत, त्यांना मी कच्चं म्हटलं तर मला त्या ठिकाणी पाप लागेल, मला त्या ठिकाणी भलत्या ठिकाणी जावं लागेल. नाही नाही नाही, सत्य जे आहे ते सांगितलं पाहिजे. कारण नामदेवराय कच्चे यासाठी आहे की त्यांना निर्गुण साक्षात्कार झाला नाही, त्यांनी गुरु केला नाही. म्हणून गोरोबा काकांनी सांगितलं, परीक्षक म्हणून आपली भूमिका पार पाडली आणि ते सत्य पार पाडली. याला म्हणायचं तुका म्हणे सत्य कर्मा व्हावे साय, घातलिया भय नरका जाणे. आणि मग अशा गोरोबा काकांचा इतिहास, चरित्र कमी असेल, अप्रकाशित असेल, लोकांना माहिती नसेल, पण गोरोबा काकांना बघितल्यानंतर गोरोबा काकांची एक जरी ही कथा आपण बघितली महाराज, कोणती, तुडविले बाळ, नाही का, आपलं बाळ स्वतःचं लेकरू
तुडवावं हे काही चांगली गोष्ट आहे का? नाही. पण भगवत भक्तीमध्ये रममान किती, दंग किती झाली, यातून वेगळा अर्थ काढायचा नाही. यातून आपण एक गोष्ट घेतली पाहिजे की घरादारावर तुळशीपत्र ठेवणारे लोक असे असतात, यांनी संसारावर क्रांतिकारकांनी घरादारावर तुळशीपत्र ठेवलं आणि स्वातंत्र्य युद्धात झोकून घेतलं. आमच्या संत महात्म्यांनी घरादारावर तुळशीपत्र ठेवलं आणि पारमार्थिक कार्यासाठी, स्वकल्याणासाठी बरोबरच पारकल्याणासाठी सुद्धा आपलं संतत्व सिद्ध केलं महाराज. आणि मग असे भगवत भक्त, असे वैराग्याचे महामेरू, असे वैराग्य मूर्ती आमचे गोरोबा काका. त्यांची आज पुण्यतिथी आहे. सदैव त्यांनी आपलं गृहस्थ आश्रमी जीवन जगत असताना माती तुडवली. आपल्याला माहिती आहे, माती तुडविता नाही देहस्थिती. देहावर कधीच राहिले नाही. नाही देहस्थिती म्हणजेच जे देही उदास. मी पहिल्या दिवसापासून तुम्हाला सांगतोय, 3 दिवसाच्या या प्रवचन मालिकेमध्ये हा अभंग गोरोबा काकांना कसा काय एकदम लागतो ते सांगतो. मी सांगितलं, गोरोबा काका माती तुडवायचे पण देहावर नसायचे. आपण त्या गोष्टीवरून आपल्या लक्षात आलं असेल. माती तुडविता नाही देहस्थिती, आठवीत चित्ती पांडुरंग. आठवीत चित्ती पांडुरंग याचा अर्थ त्यांचं भान कशाचंच नाही. विषय तो त्यांचा झाला. आणि मग दुंड्या हाताला ज्या वेळेला हात आले, त्याला म्हणायचं निर्वाणी गोविंद असे मागे पुढे काहीच साकडे पडू नये. किंवा ज्या वेळेला हात गेले त्यावेळी भगवंतांनी त्यांच्या घरी मटकी बनवले महाराज. चर्मरंग रागे रोहिदासा संगे कबीराचे मागे शेलेवणी. या अभंगामध्ये आपल्या उंचनीचे काही नाही. भगवंत या अभंगामध्ये गोरोबा काकांचं वर्णन आलं आहे. आता मला आठवत नाही बघा. गडी माती वाहे गोऱ्या कुंभाराची, नाही का? गोरोबांसाठी देवानी माती वाहली महाराज. याला म्हणायचं संकट काळी आता उदरनिर्वाहाचंही काही शिल्लक नाही, काहीच शिल्लक नाही. तेव्हा भगवंतांनी त्यांचा योगक्षेम चालवला. त्याला म्हणायचं निर्वाणी गोविंद अशी मागे पुढे काहीच साकडे पडून येते. असं आपलं हे 3 दिवसाचं जे चिंतन भक्त शेजाराजे देवदास या अभंगाचं चिंतन केलं. आणि त्या माध्यमातून आज झालेली 3 दिवसाची सेवा वैराग्याचे महावीर, वैराग्यमूर्ती श्री संत गोरोबा काकांच्या चरणी अर्पण करू. गोरोबा काकांना शतशः नमन करू. आपल्या वारकरी संप्रदायातले ज्येष्ठ आणि श्रेष्ठ, ज्यांना माऊली ज्ञानोबारायांनी ज्यांना काका संबोधलं, निवृत्तीनाथांनी ज्यांना काका संबोधलं, असे ज्येष्ठ आणि श्रेष्ठ संत श्री गोरोबा काकांच्या चरणी नमन करूया. त्यांना साष्टांग प्रणिपात करूया आणि झालेली सेवा त्यांच्याच चरणी अर्पण करूया. गेले 3 दिवस आपण हे चिंतन करतो आहोत. ज्यांनी काही मागचे भाग ऐकले नसतील त्यांनी ते जरूर ऐका. 3ही भाग ऐका. संत सेवेचा लाभ आपल्याला त्यानिमित्ताने मिळेल. झालेली सेवा अर्पण करतो आणि एकदा माऊली ज्ञानोबारायांचं भजन करून थांबतो. माऊली ज्ञानेश्वर माऊली, ज्ञानराज माऊली तुकाराम. ज्ञानेश्वर माऊली, ज्ञानराज माऊली तुकाराम. ज्ञानराज माऊली तुकाराम. ज्ञानराज माऊली तुकाराम. ज्ञानेश्वर माऊली, ज्ञानराज माऊली तुकाराम. जय जय ज्ञानेश्वर माऊली, ज्ञानराज माऊली तुकाराम. ज्ञानेश्वर माऊली, ज्ञानराज माऊली तुकाराम. पुंडलिक वरदे विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम. दत्तात्रय जनार्दन श्रीकांत माऊली ज्ञानेश्वर महाराज की. जगद्गुरु तुकाराम महाराज की जय. शांती ब्रह्म श्री संत एकनाथ महाराज की जय. श्री संत गोरोबा काका महाराज की जय.